श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सब साधु संतांची जय। सर्वप्रथम सर्वांना जय हरी। काही कारणानिमित्त ही सेवा माझं पामराकडे आलेली आहे, कारण कारणाशिवाय कार्याशिवाय कारण नाही, नाही का? तर आज इथे सर्व मंडळी जमलेली आहेत आणि ते कार्य म्हणजे आज गुढीपाडव्यानिमित्त ही सेवा, नाही का? ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सोसंवेद्याय आत्मरूपा देवा तुची गणेशू सकारात्ममती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जाऊची. ह्यात सांगितलंय की जो गणेशाला स्मरून जो देव आहे गणपती बाप्पा त्यालाच तोच एक प्रकाशमय आहे, नाही का? म्हणजे आपल्या हृदयात तोच आहे आणि सर्वांगठी तोच आहे. म्हटलंय ना, भरला घनदाट हरी दिसे, तसा सर्वव्यापी देव प्रगट झाला आहे. सर्व प्राण्यांमध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, सर्व जीवजंतूमध्ये आहे, असं त्याचा अर्थ होतो की प्रकाशमय असा सर्वांगठी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. जशी सूर्याची किरणे एका ठिकाणी न पडता सगळीकडे पडतात, तसंच देव ही सगळीकडे आहे, नाही का? तो व्यापून भरून उरलेला आहे आणि यासाठीच आपल्याला देवाचं नामस्मरण सुद्धा मिळालेलं आहे. आणि त्यासाठी सद्गुरूंना शरण, संतांना शरण जावं लागतं. पहिलं संत काय आहेत हे कळावं लागतं. आपल्या भाग्यात जर श्रीपाद बाबा आले नसते तर आपल्याला संतच कळाले नसते. आम्ही पण संतांना, शाळेमध्ये संत हे विषयच नव्हता संतांचा. मराठी, इतिहास, गणित, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान हे पुस्तकं होती, पण संतांचं असं काही नाही. जर इतिहास म्हटलं तर शिवाजी महाराजांचा इतिहास घडवला जात होता, पण आता संतांची माहिती मिळालेली नव्हती. आणि मीही एक असा जन्म घेतलेला की जिथे बौद्ध धर्मात माझा जन्म झालेला, पण तिथेही संतांचा काहीच अनुभव नव्हता. आमच्या इथे तुम्ही प्रत्येक वेळी सांगते की देवांना मानलंच जात नाही अजूनही. फक्त त्यांचा देव म्हणजे आंबेडकर हे देव. मी बौद्ध धर्माची आहे, पण मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की त्यांना जन्म कोणी दिला? त्यांना या आईनेच जन्म दिला ना, ती पण आईच होती ना एक, नाही का? पण आता जे मला कळलं की देव कुठे आहे, देव काय आहे, मी त्यांना काही कमी नाही, कारण त्यांच्यापासून मी इथे बसलेली आहे. जर तिथे जन्म माझा झाला नसता तर मी इथे आलीच नसती. आणि ते तिथे येऊन मग संतांच्या संत समागमी धरावी तातडी आणि करावी परमार्थाची, नाही का? असे संत माझ्या भाग्यात आले आणि त्याचे मूळ कारण म्हणजे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, रोहिदास बाबा, नारायण बाबा आणि नाना बाबा. मी नाना बाबांकडूनच अनुग्रह घेतला आणि प्रबोध सुद्धा त्यांच्याच कडून मला मिळाला. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे, जे मी काय एकादशीला बोलली होती त्याचं सार्थक म्हणून हरिभक्त पारायण सुद्धा बाबा महाराज, मी त्यांना काही कमी नाही लेखत, पण त्यांनी माझं सोडवणूक केली की कंठ गाठणे, थरथर कापणे ही सुद्धा अवस्थाच आहे, नाही का? मी त्या दिवशी जेव्हा मला कळालं की तीही अवस्था आहे आणि त्यांच्या तोंडातून मी आत्याच्या इथे घरातून ऐकलं, म्हणजे बाबांनी ती सोडवणूक केली की ती जेव्हा ललिता काकू आमच्या घरातून, त्यांच्याच घरात आमचा प्रबोध झाला. नाना बाबा यायचे आणि नाना बाबा आले की आम्हाला तिथे देवच आला. बोलतात ना, विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, मला भेटण्याला आला, मला भेटण्याला, विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. आणि जे काय सुरू होतं केंद्रापासून, आणि त्याची धन्यता किती कमी द्यायची तेवढी
कमीच आहे. काही करून ती जर केंद्र नसतं ना तर आपलं ही परंपरा चाललीच नसती. त्या केंद्रापासून जे नारायण बाबा, सुदाम बाबा, जय हरी बाबा, सत्यवान महाराज, दळवी महाराज हे सर्व तिथे यायचे आणि ती परंपरा माझ्या भाग्यात आली. त्या परंपरेनुसार ही परंपरा मला कळाली. ब्रह्म, अत्री, दत्त, लक्ष्मण, नारायण, बलवीन, सत्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, कैरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. ही परंपरा मला कळाली. ती परंपरा होती म्हणून ही परंपरा कळाली. ही परंपरा भाग्यात येणं पण जास्त भाग्याचं आहे. आम्ही दैवाचे दास श्रीपाद रायाचे, दास रामदास रायाचे असं आपण बोलतो. जेवढी धन्यता द्याल ना तेवढी कमीच आहे. आणि ह्या संतांशिवाय संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वही, नाही का. हे संत कळायला जास्त भाग्य लागतं. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते आणि त्याला स्वल्पविराम देते.